नमस्कार मंडळी, मी अमोल आणि आपण बघताय सांग बाब्या. तुम्हा सर्वांचे सांग बाब्या या यूट्यूब चॅनलवरून हार्दिक स्वागत करतोय. थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आपल्या अंगात वयवय करणारा किडा आज नेमका व्यक्त तरी कुठे होणार. तर चला मग व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया. मराठा समाजाचं आंदोलन आता प्रचंड ताकदीने मजबूत झालंय. रक्ताचं पाणी करून जरांगे पाटील समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आजही लढताय, पण इथल्या प्रशासनाला त्याची काहीच कदर नाही. आज मराठा समाजातील मुलं शिकताय, पण आरक्षण नसल्यामुळे त्यांच्या पदरात आजही अपयश पडताय हे आपल्याला स्पष्टपणे दिसून पडतंय. रखरखत्या उन्हात अंगावरती फाटकी बनेल घालून बाप आणि माय अतोनात काळ्या ढेकलाशी कष्ट करत असते, केवळ 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 फक्त याच भूमिकेसाठी की मुलगा शिकला पाहिजे, मुलाचं भविष्य घडलं पाहिजे. ही फाटकी परिस्थिती आपण बदलू शकलो नाही म्हणून मुलगा खचून जातो आणि त्याच्या मनात आत्महत्येचा प्रश्न येतोय आणि तो आपलं जीवन संपून टाकतोय. मराठा समाजाला आतापर्यंत मराठा समाजाचा लढा समोर नेण्यासाठी मनोज जरांगे पाटील आजही लढताय. हे नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा समाजातल्या मुलांना सरकारी नोकरीपासून आरक्षण नसल्यामुळे वंचित राहावं लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, नेमकं आरक्षण कशासाठी पाहिजे, तर आज बघितलं तर शिक्षणासाठी खूप मोठा पैसा ओतावा लागतो. सर्वसामान्य कष्टकरू शेतकऱ्यांना हा खर्च झेपणारा नसतो, त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांची मुलं शिक्षणाच्या व्यवस्थेपासून वगळून जातात, वंचित होतात. त्यांना अपयश पडतं. त्यानंतर आरक्षण नसल्यामुळे ते कोणत्याही सरकारी ड्युटीवरती रुजू होऊ शकत नाही. त्यामुळे गावाकडे लागलेला जो कामधंदा आहे, जो हाताला काम आहे, तो उदरनिर्वाहासाठी करावा लागतो. आणि मग जर मराठा या नावाखाली, या जातीखाली जर त्या मुलांना अतोनात कष्ट सहन करावे लागत असेल, इथल्या भाडकाऊ प्रशासनाला अजूनही समजलं नाही आणि अजूनही एवढ्या दिवसापासून मराठा समाजाचा असलेला आरक्षणाचा लढा, या लढ्याला त्यांनी कोणतंच महत्त्व दिलं नाही. त्यांना न्याय सुद्धा इथलं सरकार देऊ शकलं नाही. हे खऱ्या अर्थाने आज गांभीर्य आहे. मुळात आरक्षण मराठा समाजाला कशासाठी पाहिजे, तर त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक दर्जा वाढण्यासाठी, शिक्षणातले मिळणारे प्रत्येक घटक त्यांच्यापर्यंत पोचावे यासाठी फक्त केवळ आरक्षण पाहिजे. आता काय झालंय, शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी खूप मोठे पैसे ओतावा लागतो. सर्व काम करू कष्ट करू शेतकऱ्यांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे त्यांचे मुलं शिक्षण व्यवस्थेतून वगळतात. नंतर हाताला लागलेला गावाकडे कामधंदा करून त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागतो. मग मराठा समाजाखाली, जातीखाली आलेल्या मुलांचा विकास घडावा नाही का? मग यांनी हेच काबाड कष्ट करावे का? हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. यावर काहीतरी तोडगा निघावा म्हणून मराठ्यांनी आता आपलं भगवं वादळ हे थेट मुंबईच्या आझाद मैदानावरती वळवण्याचं काम केलंय. तमाम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना एक हात जोडून विनंती आहे की ही आपली लढाई स्वाभिमानाची आहे, ही आपली लढाई अस्तित्वाची आहे, ही लढाई आपल्या लेकरा बाकराच्या भविष्य घडवण्यासाठी आहे. तर मग खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने महाराष्ट्रातल्या कानीकोपऱ्यातून, गावखेड्यातून प्रत्येक मराठा बांधवांनी आझाद मैदानावरती यायचं आहे आणि या प्रशासनाला कराडून सांगायचं आहे की एक मराठा, 1.5 कोटी मराठा, परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढा तिकट. आता आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय थांबायचं नाही आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. हे खऱ्या अर्थाने आता मनाला, छातीला लावून घ्या. आता मिळालं नाही तर कधीच मिळणार नाही. मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी उभे राहा आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झुंजत राहा. एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की युद्धात ढाल आणि तलवारीपेक्षा योद्ध्याचं काळीज मजबूत असणं हे महत्वाचं आहे. आपण मराठा आहोत. एक मराठा लाख मराठा नाही, तर आता एक मराठा 1.5 कोटी मराठा झालेला आहेत. आणि मराठा बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही लढाई आपल्या हक्काची आहे. ही लढाई आपल्या समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे आणि लेकरा बाकराच्या शिक्षणाचा विकास साधण्यासाठी, भविष्य घडवण्यासाठी ही लढाई आहे. तर मुंबईच्या आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने या आणि आपण प्रशासनाला, सरकारला त्याची बायको मागत नाही, तर आपल्या हक्काची भाकर म्हणजे आरक्षण मागतोय आणि हे आरक्षण भेटलंच पाहिजे. आणि हे आरक्षणासाठी आता मुंबईत संपूर्ण महाराष्ट्र एकवट होणार आहे आणि मुंबई लवकरात लवकर भगवी होणार आहे. मुंबई भगवी झाल्यानंतर हा मराठ्यांचा वादळ सरकारला झेपणारा नाही आहे. कारण गावखेड्यावरती घेतलेल्या मराठा समाजाबद्दल सभात आज लाखो लोकांनी गर्दी केली आहे. इतर महाराष्ट्रातले संपूर्ण मराठा बांधव तिथे येणार आहे आणि प्रशासनाला झक मारून आपल्याला
आपल्या हक्काची भाकर म्हणजे आरक्षण द्यायचं आहे. एकच मिशन मराठा आरक्षण. चलो मुंबई. असेल तर करा लाईक, ठोका सबस्क्राईब.